नमस्कार मित्रांनो, राणे मास्तरांची शाळा इंग्रजी अभ्यासक्रमातली आजची आपली 52वी चित्रफित आहे. आज आपण हॅव व हॅवचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. हॅव व हॅवचा वापर मालकी दाखवताना नेहमी साध्या वर्तमान काळात होतो, तर कृतीविषयी बोलताना फक्त पूर्ण वर्तमान काळात होतो. आता आपण स्क्रीनवर बघूया. राजन म्हणाला, हॅव यू स्पोकन टू रीमा अबाउट अवर पिकनिक क्वेश्चन मार्क. हा प्रश्न आहे. आपल्या सहलीविषयी तू रीमाशी बोलली आहेस का? सीमाने उत्तर दिलं, येस आय हॅव स्पोकन टू रीमा. हो, मी रीमाशी बोलले आहे. किंवा सीमा नकारार्थी वाक्यात असंही म्हणू शकते, नो आय हॅव नॉट स्पोकन टू रीमा. नाही, मी रीमाशी बोललेली नाही. उदाहरणार्थ, सी हॅज टू फिनिश हर होमवर्क नाव. तिला तिचं गृहपाठ आत्ताच पूर्ण केला पाहिजे. हे झालं हॅव आणि हॅज. आता हॅव बीन आणि हॅज बीनचा वापर फक्त अपूर्ण पूर्ण वर्तमान काळातच होतो. अपूर्ण पूर्ण वर्तमान काळात. उदाहरण म्हणून बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, राजन विचारतो, व्हॉट हॅव यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून तू काय करत आलेली आहेस? सीमाने उत्तर दिलं, आय हॅव बीन स्टडीइंग सिन्स मॉर्निंग. हे होकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यात जर उत्तर द्यायचं असतं तर सीमा म्हणाली असती, आय हॅव नॉट बीन हेल्पिंग माय मदर सिन्स मॉर्निंग. सकाळपासून मी आईला मदत करत आलेली नाही. आता काही प्रश्नार्थी वाक्यांची सुरुवात जी असते ती हू, व्हॉट, हाव इत्यादी प्रश्नार्थक सर्वनामांनी किंवा हॅव हॅज या सहाय्यक क्रियापदाने होते. आता डीड, DID डीड, डीडचा वापर फक्त साध्या भूतकाळ होतो. डूचा भूतकाळ डीड. तसेच डीडच्या अगोदर वेन, वाय, हाऊ, वेअर इत्यादी प्रश्नार्थी सर्वनामांचा वापर करून देखील साध्या भूतकाळातील प्रश्न विचारता येतात. बघा, उदाहरणार्थ राजनने विचारलं, डिड यू फिनिश युअर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट नाही आहे, ब्रेकफास्ट असा त्याचा उच्चार आहे. तुझा नाश्ता झाला का? सीमाने उत्तर दिलं, येस आय जस्ट फिनिश माय ब्रेकफास्ट. इथे साधा भूतकाळ वापरला, आत्ताच माझा नाश्ता झाला. किंवा सीमा म्हणू शकते, नो आय डिड नॉट हॅव माय ब्रेकफास्ट येट. नाही, अजूनपर्यंत तरी माझा अद्याप नाश्ता झालेला नाही. अद्याप माझा नाश्ता झालेला नाही. आता वॉज आणि वर ही डिड ऑन टू बीची क्रियापद आहे भूतकाळी. ही फक्त अपूर्ण भूतकाळातच वापरतात. व स्थिती असेल तर साध्या भूतकाळात होतो. क्रिया असेल तर अपूर्ण भूतकाळात होतो व स्थिती असेल तर साध्या भूतकाळात. वेर यू आउट फॉर अ मूवी ऑन संडे. तू रविवारी चित्रपट पाहण्यासाठी बाहेर गेली होतीस का? सीमा, येस आय वॉज आउट फॉर अ मूवी ऑन संडे. होय, मी रविवारी चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडले होते. किंवा सीमा असंही नकारार्थी वाक्यात म्हणू शकते, नो आय वॉज नॉट आउट फॉर अ मूवी ऑन संडे. नाही, मी रविवारी चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडलेले नव्हते. राजनने विचारलं, व्हॉट वॉज रीमा डुईंग यस्टरडे. काल रीमा काय करत होती? व्हॉट वॉज रीमा डुईंग यस्टरडे. शी वॉज स्टडींग, शी वॉज नॉट प्लेइंग असे उत्तर दिले. असंच हॅड जे आहे, हॅव आणि हॅजचा भूतकाळ हॅड. हॅडचा वापर पूर्ण भूतकाळात होतो. राजनने विचारलं, हॅड रीमा गॉन टू मार्केट लास्ट वीक. येस शी हॅड गॉन टू मार्केट लास्ट वीक. असं होकारार्थी वाक्यात उत्तर दिलंय. होय, ती गेल्या आठवड्यात बाजारात गेली होती. किंवा नकारार्थी वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर सीमा असं म्हणू शकते, नो शी हॅड नॉट गॉन टू मार्केट, शी हॅड गॉन टू स्कूल. ती बाजारात गेली नव्हती, ती शाळेत गेली होती. आता आणखी एक राजनचं वाक्य, हु हॅड गॉन विथ हर. तिच्याबरोबर कोण गेलेले होते? सीमाने उत्तर दिलं, आय हॅड गॉन विथ हर. मी तिच्याबरोबर गेले होते. हे सगळे हॅडचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला या 5-6 वाक्यामध्ये सांगितलं. आता हॅड बीनचा वापर फक्त अपूर्ण पूर्ण भूतकाळात होतो, म्हणजे रीती भूतकाळामध्ये. हॅड यू बीन स्टडींग मॅथमॅटिक्स फॉर लास्ट 2 वीक्स. गेले 2 आठवडे तू गणिताचाच अभ्यास करत आली आहेस का किंवा होतीस का? सीमाने उत्तर दिलं, येस लास्ट 2 वीक्स आय हॅड बीन स्टडींग मॅथमॅटिक्स. सीमाने आय हॅड नॉट बीन स्टडींग इंग्लिश फॉर लास्ट 2 वीक्स असंही उत्तर देऊ शकते. गेले 2 आठवडे मी इंग्रजीचा अभ्यास करत आलेली नव्हती.
वाय रीमा हॅड बीन स्टडिंग विथ यू? राजनने प्रश्न विचारला. रीमा तुझ्याबरोबर का बरं अभ्यास करत आलेली होती? शी हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर हर एक्झामिनेशन्स. शी हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर हर एक्झामिनेशन्स. थँक्यू. ती आपल्या परीक्षेची तयारी करत आलेली होती. शॅल व विलचा वापर हा फक्त साध्या भविष्यकाळात होतो. राजनने विचारलं, विल यू प्लीज कम विथ मी? कृपया तू माझ्याबरोबर येशील का? सीमाने उत्तर दिलं, येस आय विल कम विथ यू. होय, मी तुझ्याबरोबर येईल. विल शी ब्रिंग दी ग्रॅमर बुक? येस. ती व्याकरणाचे पुस्तक आणेल का? येस शी विल ब्रिंग. हो, ती आणेल. सीमाने उत्तर दिले, नो शी विल नॉट. नाही, ती आणणार नाही. होकारार्थी किंवा नकारार्थी कसंही उत्तर असतं. आता शॅल बी आणि विल बी याचा वापर फक्त अपूर्ण भविष्य काळातच होतो. व्हॉट विल यू बी डुईंग? व्हॉट विल यू बी डुईंग ऑन संडे? तू रविवारी काय करत असशील? आय विल बी हेल्पिंग माय मदर इन किचन. मी स्वयंपाकघरात आईला मदत करत असेल. किंवा आय विल नॉट बी स्लीपिंग. मी झोपलेली नसेल. अशा प्रकारे सीमा उत्तरे देऊ शकते. आता शॅल हॅव आणि विल हॅव शेवटची दोघीची क्रियापद चा वापर फक्त पूर्ण भविष्य काळातच होतो. पूर्ण भविष्य काळ. राजनने विचारलं, विल दे हॅव फिनिश देअर मॅच बाय 7 PM? संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचा सामना संपलेला असेल का? सीमाने उत्तर, येस दे विल हॅव फिनिश देअर मॅच. होय, त्यांचा सामना संपलेला असेल. किंवा सीमाला जर नकारार्थी वाक्यात उत्तर द्यायचं असेल, नो दे विल नॉट हॅव फिनिश्ड देअर मॅच बाय 7 PM. दे विल नॉट हॅव फिनिश्ड देअर मॅच बाय 7 PM. 7 पर्यंत त्यांनी मॅच संपवलेली नसेल. इथे फिनिश जे क्रियापद आहे त्याला ईडी लावल्यानंतर त्याचा उच्चार ड असा न होता ट असा होता. फिनिश्ड. हे लक्षात ठेवा. नियम मागे सांगितलेला आहे तुम्हाला. आता मागच्या चित्रफितीमध्ये मी जे तुम्हाला कोडं सांगितलं होतं, एका हाताने वेगवान गाडी थांबवण्याची प्रचंड शक्ती कोणाकडे असते? साध्या ट्रॅफिक पोलीस. हात दाखवले सगळ्या गाड्या थांबतात. धन्यवाद मित्रांनो. हॅलो, मी गौरव अरुण देगना सावंत. आमच्या राणेवार सरांच्या इंग्रजी शाळेत व्याकरणाचे नियम अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत. ते पुन्हा पुन्हा ऐका, पाठ करा आणि ते तसेच वापरा. आपलं इंग्रजी सुधारण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल. तसेच तुमच्या मित्र परिवारास पोहोचवण्यासाठी हातभार लावा. तुमचे खूप खूप धन्यवाद.